मुलगा वयाने थोराड आहे. त्याची बायको आजारपणात मेली. मागे 2 मुलं आहेत. मला कळेना काय करू मी. तुम्ही का अशा मुलाशी लग्न करताय? मग असा कोणता राजकुमार येणार आहे माझ्या आयुष्यात? पण जर तुमची इच्छाच नसेल तर का करताय? आपल्या किती जरी इच्छा असतील ना तरी सगळ्या कुठं पूर्ण होतात. पण आपण तसे प्रयत्नही करायला नको का? निराशाच पदरी येणार असेल तर प्रयत्न करून काय उपयोग? आपणच जर असा विचार केला तर देव तरी आपल्याला ती गोष्ट का देईल? आणि देवालाही कळायला हवं ना की ह्या व्यक्तीला ह्या गोष्टीची खूप जास्त गरज आहे. पण देवाला मनातलं कळत नसेल तर तो देव कसला? सगळं सांगावंच लागतं का हो? काही गोष्टी या बोलाव्याच लागतात. आपण बोललोच नाही तर आपल्या मनातल्या गोष्टी समोरच्याला कळणार कशा? आणि कळल्या तरी कळलं तरी काय? काही नाही. आपण जास्तच आध्यात्मिक बोलायला लागले नाही का? खूपच. आता तुम्ही कॉफी घेऊनच जा. मी छान कॉफी बनवतो. बरं. हॅलो. बोल आई. स्नेहा, अगं त्या पाहुण्याचा सारखा फोन येतोय. त्यांना आवडली तू? मी आवडायला त्यांनी मला बघितलं कधी होतं? अगं फोटो बघितला तुझा, मीच पाठवला होता. उद्या बघायला येणार आहे तुला ते. अगं आई, तुला मी किती वेळा सांगितलं मला नाही लग्न करायचं. तुला विचारत नाही, सांगते. उद्या सुट्टी घे, तुझ्या सरांना सांग तसं, म्हणून फोन केला होता मी तुला. अगं आई, तुला कळतंय का? एवढ्या मोठ्या वयाच्या मुलाशी मी लग्न करू का ग? काय फरक पडतो? अगं आई, फरक. अगं 2 मुलं आहेत त्याला. लवकर मोठी होतील, तुझं सांभाळ करतील. अगं आई, हो घरी आल्यावर बोलते मी. अगं स्नेहा,